कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. मेरिकोची मस्ती. पण अजूनही मेरिकोची मस्ती काही जात नव्हती. त्यांनी जळगाव जिल्ह्यातल्या यावल येथे, गुजरातला अमरेलीला आणि अशा 2 ठिकाणी बदनामीचे खटले माझ्या विरुद्ध दाखल केले. खरं तर मी टार्गेट फोरममध्ये कोणत्याच पदावर नव्हतो. यावलला पहिल्या दिवशी 11 वाजताची वेळ कोर्टाने मला दिली होती. मी 10:30लाच कोर्टात हजर राहिलो. 11:30 वाजले तरी फिर्यादी मेरिकोतर्फे कोणीच हजर झाले नव्हते. मी नम्रपणे कोर्टासमोर ही बाब ठेवली. 1 वाजेपर्यंत वाट पाहू, कोर्टाने सांगितले. 1 वाजला. अजूनही मेरिकोकडून कोणीच आले नव्हते. मी पुन्हा ही बाब कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिली. माननीय जज साहेब, मी एक सामान्य माणूस जर 10:30ला कोर्टात हजर राहू शकतो, तेही मी मुंबईहून संध्याकाळी निघून यावलला सकाळी 10:30ला पोहोचू शकतो, तर जळगावचा मेरिकोचा मॅनेजर किंवा त्यांचा वकील तरी दुपारी 1 वाजता हजर राहू शकत नाही. हा कोर्टाचा अपमान आहे आणि कायद्याविषयी कंपनीचे बेपरवाईचे वर्तन आहे. कृपया केस काढून टाका. मी जज साहेबांना उद्देशून बोललो. 3 वाजेपर्यंत फिर्यादीला वेळ देऊ. त्यानंतर जर फिर्यादी कोर्टात हजर नसेल तर योग्य तो निर्णय घेतला जाईल, जज साहेबांनी सांगितले. 3 वाजले, 4 वाजले, मेरिकोतर्फे कोणीच हजर झाला नाही. मी कोर्टातील जज साहेबांना 4 वाजल्याचे सांगितले. पुढची डेट घ्या ना, जजने सुचवले. मला आजच न्याय पाहिजे. आपण न्याय देत नसाल तर मी जिल्हा कोर्टात न्यायासाठी दाव घेईन, मी जज साहेबांना सांगितले. जज साहेबांनी 1 मिनिट विचार केला आणि ऑर्डर पास केली. Accused was present since morning. After keeping this case behind several times, complainant remained absent. Hence, the case is dismissed. I am obliged. मी जज साहेबांना म्हणते. वाकून नमस्कार केला आणि कोर्टाच्या बाहेर आलो. बाहेर मेरिकोचे जळगावच्या फॅक्टरीचे मॅनेजर आणि वरिष्ठ वकील गाडीतून खाली उतरत होते. मेरिकोनं केलेल्या एका खोट्या केसची धुळधाड उडाली होती.
मी खादीचे धुळीने माखलेले कपडे घालून एसटी स्टँडकडे निघालो आणि एसटीने मुंबईला पोचलो. अजून पुढच्या लढाया बाकी होत्या. कोर्ट केसेस. हेअर अँड केअर हा ब्रँड टार्गेट फार्माचाच होता. मेरिकोने टार्गेट फार्माला टोपी घालून हा ब्रँड त्याला पुढे मेरिकोज असा शब्द जोडून मेरिकोज हेअर अँड केअर म्हणून बाजारात आणला होता. त्याचे उत्पादन फार्मास्युटिकल्समध्ये लोन लायसन्स घेऊन होऊ लागले होते. टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेडवर एक्साइज लायबिलिटी कोट्यवधीपेक्षा जास्त लायबिलिटी टाकून मेरिको हात वर करून चालता झाला होता. हेमंत काणे म्हणून पेटंट आणि ट्रेडमार्कमध्ये माहीर सॉलिसिटर म्हणून मुंबईत विख्यात होते. त्यांच्याकडे आम्ही सल्ला घ्यायला गेलो. मी सल्ला देण्याचे 1000 रुपये घेतो, ते आधी द्या आणि मगच काय झाले ते विचारा. ते हेमंत काणे सॉलिसिटर यांनी सल्ला देण्याच्या आधीच मला सांगितले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. एक मराठी सॉलिसिटर दुसऱ्या मराठी माणसाला सल्ला देण्यापूर्वीच असे सांगतो, ही मोठी कमाल होती. अर्थात त्यांचा तसा मराठी माणसाविषयी पूर्वानुभव असावा हे नक्कीच. मी 100च्या 10 नोटा काढून काणे साहेबांच्या हातात दिल्या. हा, आता तुमचा प्रश्न सांगा, सॉलिसिटर काणे म्हणाले. मी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून ते मेरिकोशी चाललेल्या वादाविषयी त्यांना सर्व काही सांगितले. त्यांना सर्व सांगताना त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना माझ्या मनात एक वादळ चालू होते. हेअर अँड केअर ब्रँड आधी हेअर अँड केअर प्रॉडक्टसाठी वापरलेचे काणेंना सांगावे असे माझ्या लक्षात आले. आम्ही हेअर अँड केअर ब्रँडने इतर प्रॉडक्ट्स 1984 पासून मार्केट करतो. मी त्यांना पटकन सांगितले. तुम्ही त्याचा काही पुरावा देऊ शकाल? काणे यांनी मला विचारले. मी सगळ्या डिटेल्स उद्या सकाळी घेऊन येईन. आम्ही आत्मविश्वासाने म्हणालो, उद्या सकाळी नको, संध्याकाळी भेटा. काणे उद्गारले. हेअर अँड केअर विषयी पुरावे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी सॉलिसिटर काणे यांना भेटलो. त्यांना हेअर अँड केअर उत्पादन आम्ही आधीपासून करत असल्याचे पुरावे दिले. मी सीए कडून आधीच प्रत्येक वर्षाची प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याची बॅलन्स शीटही काढून ठेवली होती. काणे साहेबांनी ती सारी कागदपत्र पाहिली. एफडीएचा उत्पादन परवाना पाहिला. त्यावर असलेले हेअर अँड केअर उत्पादनाचा उल्लेख बघितला. तसेच त्या उत्पादनाला कोणाचीही, विशेषतः मेरिकोची परवानगी घेतली नाही याची एकदा खात्री करून घेतली. हा ब्रँड तुमचाच आहे याची मला खात्री पडली आहे, पण तुम्हाला कायदेशीर भाषेत ते सारे सांगावे लागेल. आपण मुंबई उच्च न्यायालयात मेरिको विरुद्ध दावा दाखल करूया. त्यांना हे नाव त्यांच्या उत्पादनाला वापरायला बंदी आणण्याची मागणी आपण करूया. या सगळ्यासाठी लढाईची खूप तयारी करावी लागेल. मेरिको तुम्हाला सुप्रीम कोर्टातही नेईल. या सगळ्या लढ्याला तुमची तयारी आहे ना? तरच आपण पावले उचलूया, अन्यथा नको. सॉलिसिटर काणे म्हणाले. आमची तत्वासाठी लढायची तयारी आहे आणि मेरिकोने आपल्या कंपनीवर अन्याय करून हा ब्रँड लाटण्याचा प्रयत्न चालवला आहे. तसेच त्यांनी सुमारे 30 कोटी रुपयांची एक्साइज लायबिलिटी टार्गेट फार्मावर टाकली आहे आणि ती स्वतःवर घेण्यासाठी मेरिको पुढे येत नाही. त्यांच्याशी लढा देणे हे केवळ आमचेच नाही तर समाजाचेही कर्तव्य ठरते. आम्ही तुमची फी, खटल्याचा निकाल ज्या दिवशी लागेल त्या दिवशी देऊ. आधी लागणारे प्रवासाचे, पोलिसांना हाताळायचे, कोर्टात फी भरण्याचे आणि इतर खर्च
आमची कंपनी कसे तरी निभावेल. या गोष्टीला तुम्ही तयार आहात का? आम्ही सॉलिसिटर काणे यांना विचारलं. त्यांनी क्षणभर विचार केला आणि म्हणाले, एका मराठी माणसाला एका गुजराती किंवा मारवाड्यांनी फसवावे हा योग्यच नव्हे तर निष्ठुर आहे. माझा सर्व तो पाठिंबा तुम्हाला मी विनामूल्य देईन. तुम्हाला काय योग्य वाटेल ते पैसे मला फी म्हणून केव्हाही द्या. मी तुमच्याकडे माझ्या धाकट्या भावाप्रमाणे बघतो. माझ्या धाकट्या भावावर तुमच्यासारखाच अन्याय झाला असता तर मी त्याला साथ, संगत, सोबत अशा कठीण कालावधीत एका प्रबळ विरुद्ध कमजोर अशा लढ्यात दिली नसते काय? आजपासून तुम्ही घरचे धाकटा भाऊ आहात असेच मानून चाला. तुमच्या आशा, आकांक्षा, इच्छा या माझ्याच आहेत असं माना. देव तुम्हाला उदंड यश देवो ही माझी परमेश्वराकडे प्रार्थना. सॉलिसिटर काणे म्हणाले. रात्रीचे 10:30 वाजले होते. मी माझी या लढाईतील जोडीदार श्वेताकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावरही एक समाधानाची लकेर दिसली. उद्यापासून कामाला लागायचे असा दृढनिश्चय करून आम्ही सॉलिसिटर काणे यांच्या ऑफिसमधून निघालो. एका महाभारताची ती केवळ सुरुवात होती.